सध्या राज्यभरातील लाडक्या बहिणींचा असणारा एकमेव प्रश्न म्हणजे फेब्रुवारी महिना आणि या फेब्रुवारी महिन्याचा हप्ता आम्हाला जमा कधी होणार आणि याची चर्चा आपण कधी करतोय तर जवळपास मार्च महिना निम्मा संपला आहे। मागील 5-6 महिन्यांपासून लाडकी बहीण योजनेच्या बाबत सेम कंडिशन सुरू आहे। लाडक्या बहिणींना अजिबात वेळेवर पैसे मिळत नाही आहेत। या अधिवेशनामध्ये देखील लाडकी बहीण योजनेबाबत अनेक गोष्टी बोलल्या गेल्या, परंतु याची वितरणासाठीची परिस्थिती सुधारण्याबाबत कोणत्याही प्रकारे विरोधक बोलत नाही आहेत ना सत्ताधारी बोलत आहेत। यामध्ये लाडकी बहीण योजनेमध्ये आपण सांगितलं होतं की बजेटमध्ये कोणत्याही प्रकारची अधिकृत तरतूद झाली नाही, ना लाडक्या बहिणींचा हप्ता वाढला, ना लाडक्या बहिणींना नवीन ई-केवायसीला संधी मिळाली, ना लाडक्या बहिणींसाठी हप्ता वितरणाची तारीख फिक्स झाली। मग सरकार लाडक्या बहिणींना गृहीत धरतंय का? लक्षात घ्या, लाडकी बहीण योजनेमध्ये आपण प्रत्येक महिना संपल्यानंतर दुसऱ्या महिन्याचे 15 दिवस गेले तरी देखील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे येणार नसतील तर सरकारने नक्कीच याची गांभीर्याने दखल घेणे गरजेचे असणार आहे। अनेक लाडक्या बहिणी या योजनेमुळे त्यांना मोठ्या प्रमाणावर फायदा होत असतो। आम्ही नक्कीच मान्य करतोय की तुम्ही ही योजना सुरू करून राज्यभरातील करोडो महिला त्या ठिकाणी त्यांना त्या ठिकाणी स्वयंरोजगार असेल किंवा त्यांचे स्वतःचं कुटुंब चालवण्यासाठी किंवा स्वतःसाठी त्यांना काहीतरी खरेदी करण्यासाठी तुम्ही हे 1500 रुपये सुरू केले आहेत। याबाबत नक्कीच आम्ही तुमचे आभारी आहोत, परंतु या योजनेकडे तुम्ही दुर्लक्ष करायला जाऊ नका। दुर्लक्ष झाल्यामुळे अनेक लाडक्या बहिणी यामध्ये नाराज होत आहेत। फेब्रुवारी महिन्याचा हप्ता वितरण कधी जमा होणार हे आपण विचारतोय कधी? मी आधी सांगितल्याप्रमाणे की मार्च महिना निम्मा संपल्यानंतर। मग मार्च महिन्याचे कधी विचारायचे? एप्रिल महिन्यात, एप्रिलचे विचारायचे मे महिन्यात, आणि असे चालू राहिले तर यामध्ये कोणत्याही प्रकारची नियमितता होत नाही। आणि म्हणून लाडक्या बहिणी आम्ही वारंवार सांगतोय की नियोजन करू शकत नाहीयेत। तुम्ही 1500 रुपये देताय हे सगळं खरं आहे, परंतु त्याची तारीख फिक्स होत नसल्यामुळे त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा निर्णय घेताना लाडक्या बहिणी दबकत आहेत। काही वेळा काय होतंय की मग योजना बंद झाली का, योजनेचे पैसे येणार का नाही? त्या निमित्ताने आम्ही वारंवार सांगतोय की योजना बंद होणार नाही, यासाठी पुढील वर्षासाठी देखील भरीव निधीची तरतूद केल्याचे स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे। म्हणून योजना बंद होणार नाही, त्याबाबत लाडक्या बहिणींनो तुम्ही टेन्शन घेऊ नका। बंद झाली तरी आपण सरकारला परत चालू करायला लावू, पण सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे योजनेच्या हप्त्यामध्ये तुम्ही त्या ठिकाणी नियमितता आणा। एक तारीख 1 ते 5, 5 ते 10 असे तुम्ही एक ठराविक कालावधी तुम्ही त्या ठिकाणी निवडा, जेणेकरून त्या निमित्ताने लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे येणार हे त्यांना फिक्स माहिती असल्यानंतर कोणत्या ना कोणत्या प्रकारची आपण ग्रामीण भाषेमध्ये बोलतो की उलाढाल करता येते, काहीतरी इन्व्हेस्टमेंट करता येते। काही लाडक्या बहिणी एखादी वस्तू खरेदी करतात, त्याचा त्यांना हप्ता असतो, तर तो हप्ता त्या ठिकाणी त्या भरू शकतील। अशा विविध कामासाठी त्यांना हा लाडकी बहीण योजनेचा निधी वापरता येईल जर याची नियमितता आली आणि याची तारीख फिक्स झाली तर। चला, याबाबत देखील आपण चर्चा वारंवार आणि रोज करणार आहोत, पण सुरुवातीला आता या फेब्रुवारी महिन्याबाबतची एक महत्त्वाची अपडेट समोर येत आहे। ती अपडेट काय असणार आहे ते आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। तर लाडक्या बहिणींनो लक्षात घ्या, या ठिकाणी आपण कालच एक GR पाहिला, ज्या GR मध्ये राज्य सरकारने फेब्रुवारीच्या आणि मार्च महिन्याच्या अधिवेशनामध्ये केलेल्या सर्व ज्या मागण्या आहेत त्या पुरवणी मागण्यांना सरकारच्या वतीने त्या ठिकाणी मान्यता मिळाली आहे। आता या पुरवणी मागण्याला मान्यता मिळाल्यामुळे राज्याचा अर्थ विभाग काय करतो की जे वेगवेगळे विभाग आहेत, म्हणजे लाडकी बहीण योजनेसाठी महिला व बाल विकास विभाग आहे, नमो शेतकरी योजनेसाठी कृषी विभाग आहे, महसूल विभाग आहे, त्यानंतर आपण पाहिलं की संजय गांधी निराधार योजनेसाठी त्या ठिकाणी सामाजिक न्याय विभाग आहे। तर अशा विविध विभागाकडे सरकार त्या पद्धतीने राज्याचा अर्थ विभाग हा निधी वितरित करतो आणि वितरित केल्यानंतर लाभार्थ्यांच्या खात्यावरती योजनेचे पैसे जमा होत असतात। त्याचप्रमाणे महिला व बाल विकास विभागाला त्या ठिकाणी आता निधी वितरित करण्यासाठी किंवा निधी देण्यासाठी या पुरवणी मागण्यामधून मान्यता मिळाल्यामुळे त्या ठिकाणी आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती योजनेचे पैसे जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे आणि लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी आता फेब्रुवारी महिन्याचा हप्त्याचे वितरण होईल। खरं पाहायला गेलं तर आपले महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे जी आहेत त्यांना आपण त्या दिवशी पत्रकारांनी प्रश्न विचारला होता की लाडकी बहीण योजनेमध्ये अनेक लाडक्या बहिणींचे पैसे आले नाहीत, तेव्हा त्यांनी पत्रकारांशी बोलताना देखील उत्तर दिलं होतं की जो काही लाभ आहे तो लाभ आम्ही या महिन्यामध्ये वितरित करू आणि आम्हाला ते करावेच लागते, कारण एक वर्ष टू वर्ष म्हणजे मार्च 2025 ते मार्च 2026 चा निधी हा मार्च 2026 संपायच्या आधी सरकार संपवतं आणि त्यानंतर पुढील महिन्यामध्ये म्हणजेच की एप्रिल 2026 ते एप्रिल 2027 पर्यंत सरकार पुढच्या वर्षाचं जे बजेट असतं तो बजेटचा निधी त्या ठिकाणी विविध विभागाला सरकार वितरित करत असतं। यामध्ये पगार असतात, भत्ते असतात,
अनुदान असतं, विविध प्रकारचे योजनांचे वितरण असते, हे सरकार त्या ठिकाणी मॅनेज करतं आणि त्याच पद्धतीने मग सरकार यावर्षी काय करणार आहे की या वर्षीचा निधी हा संपूर्ण मार्च महिन्यामध्ये वितरण करणार आहे. हे मी सांगतोय कशामुळे, कारण लाडकी बहीण योजनेच्या मार्च महिन्याचे पैसे देखील याच महिन्यात मिळणार असे यामधून स्पष्ट संकेत आहेत आणि ते मागील वर्षी झालं होतं. मागील वर्षी आपण पाहिलं होतं की जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने लाडक्या बहिणींच्या खात्यावरती त्या ठिकाणी 2 महिन्यांच्या हप्त्याचे वितरण करण्यात आले होते. म्हणजेच की लाडक्या बहिणींना 1500 फेब्रुवारी आणि मार्च असे एकत्रित लाभ मिळाला होता. त्याच पद्धतीने यावेळी देखील एकत्रित लाभ मिळेल असे महिला दिनाच्या निमित्ताने वाटलं होतं, परंतु महिला दिनाला लाडक्या बहिणींना 1 रुपया देखील मिळाला नाही. त्यांना फेब्रुवारी महिन्याचे देखील पैसे महिला दिनाच्या निमित्ताने मिळाले नाहीत. आणि तेच महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ठीक आहे, आता मान्य करतो आम्ही की तुम्ही महिला दिनाच्या निमित्ताने पैसे दिले नाहीत, परंतु फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्याचे वितरण करण्यासाठी आता जो वितरणाचा मार्ग मोकळा झाला आहे, तर लवकरात लवकर याचे वितरण करून मार्च महिन्याचा लाभ देखील लवकरात लवकर द्या. गुढीपाडव्याच्या आधी लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 2ही महिन्यांच्या हप्त्याचे वितरण तुम्ही करून द्या आणि परत एप्रिल महिन्यापासून यामध्ये नियमितता आणण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून लाडक्या बहिणी, मी पुन्हा सांगतोय की नियोजन करतील. आता यातील महत्त्वाचा मुद्दा म्हणजे लक्षात घ्या की मित्रांनो, 15 ते 20 तारीख म्हणजेच की 15 मार्च ते 20 मार्चच्या दरम्यान लाडक्या बहिणींच्या खात्यावरती योजनेच्या हप्त्याचे वितरण होणार असल्याची माहिती देण्यात आलेली आहे. म्हणजे साधारणपणे आज उद्या किंवा 1-2 दिवसांमध्ये याचा सामाजिक न्याय विभाग जो लाडकी बहीण योजनेसाठी महिला व बालविकास विभागाला निधी देतो, तो निधी देण्याबाबतचा त्या ठिकाणी GR येण्याची शक्यता मोठ्या प्रमाणावर आहे. आपण पाहिलं की तो देखील निधी आता हळूहळू कमी व्हायला लागला आहे. कदाचित या वर्षानंतर सामाजिक न्याय विभागाकडून महिला व बालविकास विभागाला निधी देखील लागणार नाही आणि तसे झाल्यानंतर लाडक्या बहिणींच्या खात्यावरती डायरेक्ट पैसे जमा व्हायला देखील सुरुवात होईल. कारण आता काय आपण पाहतोय की महिला व बालविकास विभागाच्या वतीने GR येत नाही. जो GR येत आहे तो सामाजिक न्याय विभाग महिला व बालविकास विभागाला जो निधी देतो केवळ त्याचा GR येत असतो. आता यावेळेस पाहिलं की आपण फक्त 98 कोटी रुपयांचा निधी त्या ठिकाणी सामाजिक न्याय विभागाने महिला व बालविकास विभागाला दिला होता, जो सुरुवातीला 400 कोटी 450 कोटी लागायचा. म्हणजेच की सरकारला आता हळूहळू सरकार महिला व बालविकास विभागाला सक्षम करते आणि त्यामुळे जास्त निधी या ठिकाणी दुसऱ्या विभागाकडून घेण्याची गरज देखील सरकारला पडत नाही आहे. तसे झाल्यास GR देखील आलेला आपल्याला समजणार नाही आणि लाडक्या बहिणींच्या खात्यावरती डायरेक्ट पैशांचे वितरण देखील पुढील येत्या काही महिन्यांपासून आपल्याला पाहायला मिळू शकते. पण जे काही असेल ते वितरण तुम्ही एक फिक्स तारीख करून द्या, जेणेकरून लाडक्या बहिणींना याचा फायदा होणार आहे. हे पुन्हा एकदा मागणी करतो. त्यासोबत यावेळी देखील ज्या लाडक्या बहिणींनी त्यांची EKYC दुरुस्ती केलेली आहे त्यांना देखील योजनेचे पैसे येणार आहेत. कारण अनेक लाडक्या बहिणींनी जानेवारी महिन्यामध्ये दुरुस्ती केली नव्हती आणि आता त्यांनी दुरुस्ती केलेली आहे. तर त्यांनी देखील विचारलं, मेसेज केले की आमचे योजनेचे पैसे आत्ताच जमा होणार का, मग आम्हाला मार्च महिन्यानंतर पैसे मिळणार. तर तुम्हाला देखील याच महिन्यामध्ये पैसे जमा होणार आहेत. तुम्हाला फेब्रुवारी महिन्याचा लाभ मिळेल, तुम्हाला मार्च महिन्याचा लाभ मिळेल. ज्या आपल्या सुरळीत महिला आहेत त्यांना देखील योजनेचे लाभ मिळणार आहेत. आणि त्यासोबतच ज्या लाडक्या बहिणी त्यांची आता EKYC एडिट करत आहेत त्यांना त्या ठिकाणी त्यांचा नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा लाभ हा मार्च महिन्यानंतर एप्रिल महिन्याच्या हप्त्या वितरणावेळी केला जाईल असे देखील बोलले जात आहे. कारण सरकारने सांगितलं होतं की ज्या लाडक्या बहिणी पडताळणीमध्ये गेल्या आहेत, ज्या लाडक्या बहिणींची पडताळणी यादीमध्ये नाव आहेत आणि त्या त्यांची EKYC एडिट करणार आहेत, त्यांनी ती EKYC एडिट केल्यानंतर जर त्या पात्र ठरल्या तर त्यांचा योजनेचा लाभ जो थांबवला गेला होता तो लाभ आम्ही परत वितरित करू आणि त्यांच्या खात्यावरती योजनेचे पैसे देखील आम्ही जमा करू. त्यामुळे त्या पद्धतीने त्या लाडक्या बहिणींच्या खात्यावर देखील योजनेचे पैसे नक्कीच जमा होणार आहेत. आता लाडकी बहीण योजनेबाबत तुमचे जे काही प्रश्न असतील ते आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की विचारा. EKYC नवीन सुरू झाली नाही आणि नवीन EKYC सुरू होणार नसल्याची देखील माहिती मिळत आहे. त्यामुळे लाखो लाडक्या बहिणींना हा देखील फटका असणार आहे. वारंवार मागणी केली आहे आपण. अजूनही एकदा परत मी तुम्हाला सांगतो की जर तुमची EKYC राहिली असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा, तुमचे नाव सांगा, गावाचे नाव सांगा, जेणेकरून किती महिला बाकी आहेत हे आपल्या लक्षात येणार आहे आणि त्या पद्धतीने आपण मागणी देखील करू शकतो. महत्त्वाची व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करा आणि अशाच कामाच्या माहितीसाठी, हक्काच्या अपडेटसाठी आपल्या पेजला फॉलो करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत जय महाराष्ट्र.